चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, सांगलीत सामाजिक कार्यकर्त्याविरोधात गुन्हा। सांगली येथील धर्मादाय कार्यालयात निरीक्षक ज्ञानेश्वर शिवनाथ आंधळे वय वर्ष 47 राहणार पालवी अपार्टमेंट घनश्याम नगर यांच्यावर जुन्या चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला। याबाबत सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी ज्ञानेश्वर आंधळे वय वर्ष 47 हे सांगली कार्यालयात निरीक्षक असून त्यांच्याकडे मिरज जत पलूस तालुक्यांचा पदभार आहे। नेहमीप्रमाणे ते सोमवारी काम करत असताना दुपारी 4च्या सुमारास संशयित कैलास पाटील तेथे आले आणि त्यांनी आंधळे यांना तू खरसुंडी देवस्थानच्या चौकशीत पैसे खाल्ले आहेस असा आरोप केला। आंधळे यांना लाचलुचपत आणि खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवण्याची तसेच जिवंत जाळण्याची धमकी दिली। कार्यालयातील इतर कर्मचारी मध्यस्थी करत असतानाच पाटील यांनी टेबलावरील संगणकाची वायर ओढून कागदपत्रे अंगावर फेकत आंधळे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरदार धारदार शस्त्राने वार केला। रक्ताळलेल्या अवस्थेत आंधळे यांनी सांगली शहर पोलीस ठाणे गाठले। तेथून पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले। उपचारानंतर आंधळे यांनी दिलेल्या वर्दी जबाबावरून सांगली शहर पोलिसांनी कैलास पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।